तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे माता आणि बहिणींनो। तर बघा, सर्वप्रथम सगळ्या बहिणींना मी हा मुद्दा क्लिअर करून देतो की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 6,900 रुपये जमा केले जाणार आहे। 6,900 रुपये आता ते महत्त्वाचं म्हणजे 6 वाजता जमा केले जाणार आहे 6,900 रुपये। आता ही जी काही अपडेट आलेली ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आणि काय आदेश आलेला आहे। आता ही ॲक्च्युली अपडेट ऑफिशियल आणि सरकारी अपडेट आहे। तर नेमकी माहिती काय आलेली आहे, याच्यामध्ये कोणी माहिती दिलेली आहे? महिला व बालविकास मंत्री ताईंनी माहिती दिलेली आहे आपल्या आदितीताई तटकरेंनी की तुमच्या बँक खात्यामध्ये आता डिसेंबरचा हप्ता आणि 6,900 रुपये जमा करण्यासंदर्भात डिटेलमध्ये ऑफिशियल अपडेट आलेली आहे सर्व माता आणि बहिणींसाठी। तर जी काही अपडेट आलेली तीच मी तुम्हाला आता डिटेलमध्ये देणार आहे की काय अपडेट आलेली आहे। त्या अगोदर सर्वांना रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक करा, आत्ता या व्हिडिओला सर्व माता बहिणींपर्यंत शेअर करा। ही सगळ्यात मोठी खुशखबर आहे व न्यूज आहे। आणि या चॅनलला म्हणजेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर। तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती लाडकी बहीण व शासन योजना संदर्भात अपडेट पाहायला मिळत असतात। तर माता बहिणींना व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, लाडकी बहीण योजना 2024 लाडकी बहीण योजना राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 6,900 रुपये जमा केले जाणार आहे। ठीक आहे, आता समोरची काय माहिती आलेली आहे मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप देतो। त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला डायरेक्टली कंटिन्यू शेवटपर्यंत पहा, स्किप करून पाहू नका, तुमच्या लक्षात माहिती येणार नाही आहे, त्यामुळे कन्फ्यूजमध्ये राहून जासाल। ठीक आहे, आता महत्त्वाचं म्हणजे फक्त याच बहिणींच्या खात्यात 6,900 रुपये डिपॉझिट होणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे त्या कोणकोणत्या बहिणी आहे बघा। आता राज्यामध्ये प्रचंड बहुमताने विजय झालेले महायुतीचे सरकार आहे। तर आता हे राज्यामध्ये सत्ता स्थापन केलेली त्यांनी आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारसाठी सुपरहिट ठरलेली आहे। या योजनेनुसार महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये या ठिकाणी जमा होऊ लागलेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे योजनेला सुरुवात कधीपासून झाली? जुलै 2024 पासून। बघा, हे तुम्हाला माहीत नसेल, भरपूर बहिणींना तुमचा पैसा तुम्ही फॉर्म भरलेला आहे जुलैमध्ये, काहींना पैसा आलेला नाही आहे आत्तापर्यंत, मग त्याचं पण सोल्युशन इथं आहे। बघा, आता काही महिलांना या योजनेचे पैसे मिळाले, तर काही महिलांना बँक खात्याला आधार नंबर लिंक नसल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम झालेला आहे KYCचा, त्याच्यामुळे रक्कम खात्यामध्ये जमा झालेली नाही आहे। तर ही रक्कम या ठिकाणी जमा झालेली नाही आहे, पण आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी 6,900 रुपये जमा केले जाणार आहे। 6,900 रुपये 6 वाजता ठीक या ठिकाणी खातं चेक करायचं आहे बँक अकाउंट, तर जमा केले जाणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे पाहू शकतात की निवडणूक काळामध्ये सत्ताधाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचे 1,500 वरून, तर बघा ज्या पद्धतीने आताचे मुख्यमंत्री साहेबांनी मागच्या वेळेस सांगितलं होतं की 1,500 रुपये तुम्हाला आता महिना दिला जातोय, त्याचा 2,000 केला जाणार आहे। आता 2,000 अजून करण्यात आलेला आहे किंवा नाही ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो। तुमच्या खात्यात 2,100 रुपये जमा होतील किंवा 1,500 रुपये जमा होतील डिसेंबर महिन्याचे, ते पण तुमच्या लक्षात मी आणून देतो। त्याच्यानंतर बघा, आता जर त्याला महाराष्ट्र या ठिकाणी राज्य सरकारची मंजुरी मिळालेली आहे। आता महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर 2,100 रुपये हे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। बघा, पाहू शकतात, तर ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं त्याच पद्धतीने या गोष्टीला मंजुरी मिळाली आणि 1,500चे 2,100 रुपये या ठिकाणी झालेले आहेत। तर मागील 5 महिन्यामध्ये प्रत्येकी 1,500 म्हणजे प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये व चालू महिन्याचे 2,100 रुपये असे एकूण। आता महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये 9,600 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहे। हा 6 पुढं आला होता, 9 मागं गेला होता, त्याच्यामुळं प्रॉब्लेम झाला। ठीक आहे, काही या ठिकाणी अडचण नाही आहे। तर बहिणींनो लक्षात घ्या, तर 6,900 नव्हे तर तुमच्या बँक खात्यामध्ये 9,600 रुपये डिपॉझिट होणार आहेत या ठिकाणी 6 वाजता। त्या संदर्भात ही अपडेट आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं बघा, या महायुती सरकारला निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशामागे लाडक्या बहिणींचा मोठाच या ठिकाणी वाटा आहे। तर बघा, तुमचा मोठाच वाटा आहे लाडक्या बहिणींचा सरकारला विजयी करण्यामागं, त्याच्यामुळंच असा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। या ठिकाणी पाहू शकतात, प्रमुख नेत्यांनी या ठिकाणी जाहीरपणे सांगितलेलं आहे की गेल्या 28 जूनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योजनेची घोषणा केलेली होती। या ठिकाणी पाहू शकतात, आणि या
या योजनेचाच अंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये दर महिन्याला या ठिकाणी जमा झालेले आहेत। त्याच्यानंतर पुढे बघा की सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत फॉर्म भरण्याची लाभार्थी महिलांना या ठिकाणी दिलेली होती मुदत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर फॉर्म भरण्याची मुदत संपली आणि त्याच्यानंतर तुमचं या ठिकाणी संपूर्ण प्रोसेस झाली। तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण या ठिकाणी योजनेचा लाभ भेटलेला आहे। बघा महाराष्ट्र राज्यामधील 2,34,00,000 महिलांना या योजनेचा लाभ झालेला आहे। महत्त्वाचं म्हणजे आता बघा मंत्रिमंडळाचा सुद्धा विस्तार झालेला आहे आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी पाहू शकतात तर महिला व बाल विकास विभागाच्या मंत्र्यांच्या निवड या ठिकाणी पाहू शकतात निवडीनंतर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 6वा हप्ता म्हणजे या ठिकाणी 6वा हप्ता जमा होईल असं महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेले आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, आता महिला व बाल विकास मंत्र्यांनी या ठिकाणी त्यांच्या अधिकाऱ्यांकडून क्लिअर करून घेतलं की 6वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे 6वा हप्ता तर अर्ज या ठिकाणी मंजूर झालेले आहे परंतु अद्याप पैसे ज्यांना मिळालेले नाहीये, अर्ज जुलैमध्ये भरला तो मंजूर झाला परंतु आतापर्यंत एकही हप्ता नाही मिळाला, अशा बहिणींना या ठिकाणी टोटली 9,600 रुपये बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना आतापर्यंत रेग्युलर हप्ते मिळालेले आहे त्यांना 2100 रुपये या ठिकाणी रक्कम मिळणार आहे बँक खात्यामध्ये, ती या ठिकाणी जमा केली जाणार आहे। आता तुमचं जर काही काम बाकी असेल तर ते पूर्ण करून घ्या, अदरवाईज या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे अदरवाईज तुमच्या बँक खात्यात पैसे डिपॉझिट होणार नाही आहे। तुमचा फॉर्म अप्रूव्हल असेल, आधार लिंकिंग असेल, संपूर्ण प्रोसेस ओके असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। डिसेंबरचा हप्ता, आता डिसेंबरचा हप्ता किती भेटणार आहे 1500 किंवा 2100 तर बघा ज्यावेळेस रक्कम पडेल, आता महत्त्वाचं म्हणजे शासनाचा जो काही उद्देश आहे तर तो 2025 पासून 2100 रुपये प्रति महिना या ठिकाणी शासन लागू करू शकतं। या महिन्याला तुम्हाला 1500 रुपये पडू शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे पुढच्या वर्षी 2025 पासून 2100 रुपये प्रति महिना तुम्हाला दिला जाऊ शकतो अशी या ठिकाणी माहिती समोर येत आहे। आता बघा 1500 असो किंवा 2000 या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडत आहे। गोरगरीब माता बहिणींना तेवढाच या ठिकाणी त्यांच्या संसाराला सहारा होतोय 2-4 पैशांचा म्हणजे 1500 ते 2100 रुपयांचा, तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तर महत्त्वाचं म्हणजे बँक खात्यामध्ये पैसे लवकरात लवकर जमा होऊन जातील, तुम्हाला पैसे चेक करत चालायचे। महत्त्वाचं म्हणजे आता सगळं काही तुमच्या लक्षात आलं असेल, पैसे तुमच्या खात्यात या ठिकाणी लवकरच जमा होणार आहेत। 6 वाजेपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल, काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा, व्हिडिओला लाईक करा। तुम्हाला किती पैसे आले, तुम्ही कुठून फॉर्म भरलेला आहे, फॉर्म अप्रूव्हल आहे किंवा नाही कमेंटमध्ये सांगा, व्हिडिओला लाईक करा। काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा। या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।